बातमीची बऱ्याच वर्षाची जी आहे ती महाराष्ट्रातील मुंबईतील मुंबईकरांना खास करून मराठी बांधवांना मराठी प्रेमींना जी प्रतीक्षा होती त्या युतीची म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची आज अधिकृत घोषणा झाली आहे। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत युतीची घोषणा केली आहे। माजी आमदार रमेश कोरगावकर आणि स्थानिक त्या ठिकाणी 4 वेळा राहिलेले नगरसेवक आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर, काय भावना आहे? बऱ्याच वर्षापासूनची मराठी प्रेमींची इच्छा होती की दोन बंधू एकत्र यावे, त्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले आहेत। काय सांगाल, काय भावना आहे आज? आज आम्ही सगळेजण शिवसैनिक मनसैनिक या आनंदित आहोत असं चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसतंय। कारण बऱ्याच वर्षापासून मराठी माणसाची इच्छा होती, सगळ्यांचीच होती, ती आज ठाकरे बंधू एकत्र येऊन उद्धवसाहेब असतील, राजसाहेब असतील, एकत्र येऊन ती मराठी माणसाची इच्छा पूर्ण झाली आहे असं मी म्हणेन। आज आनंदाचा क्षण आहे। मी या क्षणाचा साक्षीदार म्हणून मला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं आणि मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। नक्कीच बऱ्याच दिवस या गोष्टी होत्या की जागांबाबत काही तिढा आहे किंवा मुंबई महानगरपालिकेसाठी दोघं बंधू एकत्र येऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे। नेमका तिढा होता जागांबाबत की काही वेगळं होतं? काय सांगाल याबद्दल? साहेब, निवडणुकीमध्ये कधी मी आता एवढं वर्ष या राजकारणामध्ये आहे, निवडणुकीच्या काळामध्ये जागा वाटपामध्ये थोडंसं 19-20 करत होतच असतं, परंतु तो तिढा सोडण्याचं काम दोन्ही पक्षाकडून चांगल्या प्रकारे होत असतं। आज आम्ही देखील भांडूपमध्ये मागणी केली होती की आमचे पूर्वी 4 नगरसेवक या ठिकाणी होते आणि काही वॉर्डला काही त्यांची मागणी होती महाराष्ट्र निर्माण सेनेची, त्यांच्या पक्षाकडून आमच्या पक्षाकडून आमची देखील मागणी होती कार्यकर्त्यांकडून। ती मागणी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे ठेवली होती। पण अशी बातमी होती की आपण आपल्या पत्नीसाठी ती जागा मागताय, काय त्या जागेबद्दल नेमकं आता सध्याची परिस्थिती आहे, ती जागा आपल्याला मिळणार आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जाणार आहे? साहेब, शेवटी वाटाघाटी सुरू आहेत, दोन्ही पक्षाचे प्रमुख या ठिकाणी वाटाघाटी करतायत, नक्की निर्णय होईल। दोन्ही पक्षांकडून त्या जागेसाठी मागणी या ठिकाणी होते आहे। आम्ही देखील आमची मागणी केली की पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी फार वर्षापासून ही सीट 114 नंबरची शाखेची सीट जी आहे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी येतो। मी देखील त्यावेळेला त्या ठिकाणी 3 ठिकाणी निवडून आलेलो आहे नगरसेवक म्हणून। त्यामुळे आमची मागणी, आमच्या कार्यकर्त्यांची की आमची मागणी, आमच्या पदाधिकाऱ्यांची मागणी त्या जागेसाठी तर नक्कीच आमची राहिली होती आणि आहे। ही मागणी आम्ही पक्षप्रमुखांकडे दिलेली आहे। अशा प्रकारचे शेवटी निर्णय हा पक्षप्रमुख देतीलच, त्या बाबतीत आम्ही निर्णय तो मान्य करू। भांडूप हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी माझं राहून गेलं एक बोलायचं की आपण म्हणाला की माझ्या पत्नीसाठी मी कार्यकर्त्यांना देखील सांगितलेलं आहे, मी कोणत्याही प्रकारे माझ्या पत्नीचा इच्छुकतेचा फॉर्म भरलेला नाही आहे आणि माझी पत्नी ही काय या ठिकाणी या पदासाठी इच्छुक नाही। माझ्या घरातलं कोणतेच कुटुंबातलं कोणती व्यक्ती या निवडणुकीमध्ये इच्छुकता दर्शवलेली नाही आहे। कारण माझे विचार होते की मला 20 वर्ष नगरसेवक या ठिकाणी दिल्यानंतर मला कोणत्या तरी कार्यकर्त्यांना जी मेहनत करतात त्यांना या ठिकाणी न्याय मिळावा। त्यामुळे पक्षप्रमुख ज्यांना कोणाला या ठिकाणी उमेदवारी देतील ते नक्की आम्ही मान्य करू। पण भांडूप हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। खासदार संजय राऊत साहेब भांडूपमध्ये राहतात, काय वाटतंय ती सीट आपल्यालाच मिळावी? साहेब, नक्कीच कार्यकर्त्यांची जशा अपेक्षा आहेत, पदाधिकाऱ्यांच्या जशा अपेक्षा आहेत की ती सीट फार वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतो आहे। त्यामुळे नक्कीच वाटते की ती सीट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे वाटाघाटीमध्ये असावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आहे। बऱ्याचशा म्हणजे आम्ही तर म्हणतो की भांडूप हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मराठी माणसं त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाकडे जास्तीत जास्त सीट असाव्यात अशा प्रकारची मागणी सर्व पदाधिकाऱ्यांकडून पक्षप्रमुखांकडे करण्यात आली होती। नक्की शेवटचा प्रश्न, भारतीय जनता पार्टी सारखी मोठी शक्ती, खूप मोठी आव्हानं असणारे ठाकरे बंधूंसमोर कसं काय पेलणार आहात? साहेब, आता ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, त्यामुळे कोणती आव्हानं असली तरी ती पेलवण्याची शक्ती शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये नक्की आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकून मुंबईचा महापौर हा मराठीच झाला पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते ठाकरे गटाचा झाला तर? साहेब, शेवटी पक्षप्रमुख दोन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी ठरवतील, जो होईल तो आम्ही त्यांना मान्य करू।
नक्कीच जो पक्षाचा महापौर होईल तो मान्य असेल आणि वरिष्ठ जे प्रमुख आहेत ते या गोष्टीचा निर्णय घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.